हॅलो एव्हरीवन. ज्ञानदीप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत. ज्ञानदीप अकॅडमी तर्फे कंबाईन आणि राज्य सेवा परीक्षेसाठी जे मेगा मॅरेथॉन सिरीज आपण सुरू केली होती त्यासाठी तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यालाच अनुसरून खूप विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळं महेश शिंदे सरांच्या संकल्पनेतून मुख्य परीक्षेसाठी पण आपण मेगा मॅरेथॉन सिरीज सुरू करतोय, जी की लँग्वेज साठी असेल. हो, इंग्लिश ग्रामर साठी आपण ही मेगा मॅरेथॉन सिरीज लॉन्च करतोय. आता ही मेगा मॅरेथॉन सेशन जे आहे तर ते कधी असणार आहे, तर ते असणार आहेत सोमवार पासून शनिवार पर्यंत, 12 जून पासून ते 17 जून. ठीक आहे, तारीख परत एकदा सांगतो तुम्हाला. बघा, ही कधीपासून असणार आहे, सोमवार ते शनिवार, सोमवार ते शनिवार 12 ते 17 जून, 12 ते 17 जून. आणि ही युट्यूबवर लाईव्ह असेल कधी, 6 ते 8 PM दररोज संध्याकाळी 6 ते 8 PM या 2 तासामध्ये आपण हे मॅरेथॉनचे सेशन आपण घेणार आहोत. सोमवार ते शनिवार 12 ते 17 जून, म्हणजे आता येणाऱ्या सोमवारपासून आपण संध्याकाळी 6 ते 8 PM युट्यूबवर भेटणार आहोत आणि युट्यूबवर सर्वांसाठी ही मोफत असणार आहे. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की मॅरेथॉन सेशन फक्त राज्यसेवेसाठी आहे का? नाही. आता सगळ्यात जास्त चर्चा जी आहे ती म्हणजे कोणती? तलाठी, वनरक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क ह्या सर्वच एक्झामसाठी प्लस कंबाईन मेन्स आणि राज्यसेवा मेन्स या सर्वांसाठी हे सेशन असणार आहे. म्हणून आपण दिले बघा की TCS आणि IBPS पॅटर्न सध्या खूप चालू आहे की नवीन जो पॅटर्न येतोय तो TCS आणि IBPS हा काय पॅटर्न बदलला, म्हणजे काय ग्रामर बदललंय का? नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या की ग्रामर तेच आहे, म्हणजे टेन्स, डायरेक्ट, इनडायरेक्ट, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह किंवा वॉकॅब्युलरी असेल, इडियम आणि फ्रेजेस असतील, हे काही निघून गेलेलं नाहीये, फक्त विचारण्याची पद्धत बदलली आहे. आणि म्हणून आपण ह्या सेशन मध्ये जे काही 6 सेशन होणार आहेत त्यामध्ये आपण जास्तीत जास्त भर जे PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, किंवा TCS ने कंडक्ट केलेल्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत मागील 1 वर्षामध्ये, त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण काय करणार आहोत, सराव घेणार आहोत या सेशन मध्ये. तर बघा, हा जो आहे मेगा मॅरेथॉन सेशन हे कशासाठी असणार आहे? तलाठी भरती असेल आता जी येणार आहे, नंतर वनरक्षक असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, कंबाईन एक्झाम असेल, MPSC असेल आणि बँकिंग असेल किंवा इतर सरळ सेवा, या सर्वांसाठी जे आहे आपण हे सेशन आयोजित करणार आहोत. ठीक आहे, पुढे बघूया. मग आता हा TCS IBS पॅटर्न म्हणजे नेमकं काय? काही ना क्या चाहते हो की ह्या TCS आणि IBPS पॅटर्न काय? तर हा पॅटर्न काही वेगळं ग्रामर घेऊन येत नाहीये, तर फक्त विचारण्याची पद्धत बदलली आहे. कारण आतापर्यंत आपल्याला एवढंच माहित होतं की इंग्लिश ग्रामर म्हणजे काय, फक्त टेन्स आणि डायरेक्ट, इनडायरेक्ट, डिग्री वगैरे, पण नाही. ग्रामर मध्ये 3 गोष्टी येतात. तेच म्हणजे काय? ग्रामर, ज्याच्यामध्ये टेन्स, डिग्री वगैरे असेल, नंतर वॉकॅब्युलरी, ज्याच्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम्स वगैरे असतील, आणि नंतर तिसरा सेशन म्हणजे रायटिंग स्किल, जे की राज्यसेवेला पण असतं, त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन असेल, एसे रायटिंग असेल. तर ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी मिळून त्याला म्हणतो आपण इंग्लिश ग्रामर. ठीक आहे, तर अशा तिन्ही गोष्टी म्हणजेच काय, हे TCS आणि IBPS. TCS म्हणजेच काय की टाटा कन्सल्टन्सी. ठीक आहे, टाटा कन्सल्टन्सी ही जी कंपनी आहे तर त्याच्यातर्फे आयोजित केली जाणारी आहे. आणि हे IBPS म्हणजेच काय, तर हे बँकिंग पर्सनल सिलेक्शन जे आहे तर ते आयोजित करणार आहे. तर TCS आणि IBPS द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या परीक्षा आहे. ठीक आहे, आणि आता येणारी जी तलाठीची एक्झाम आहे किंवा राज्य उत्पादन शुल्क वगैरे ह्या ज्या एक्झाम आहे तर हे याच पॅटर्न नुसार होणार आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. आता खूप चर्चा चालू आहे की सुन रहा है ना विनोद, की काय की MPS का नया पॅटर्न आया है, म्हणजे MPSC चा पॅटर्न बदललाय. 2023 मध्ये MPSC चा पॅटर्न बदललाय. पण पॅटर्न बदलला म्हणजे काय, परत तेच की पॅटर्न बदलला म्हणजेच काय, विचारण्याची पद्धत बदलली आहे आणि आपण तेच सराव घेणार आहोत. आपण खूप जुने PYQ घेणार नाहीत, तर जे काय मागच्या 2-3 वर्षांमध्ये आहेत PYQ तर त्याच्यावर जास्त भर देणार आहेत की जेणेकरून आपल्याला आयोगाचा हा नवीन पॅटर्न समजला पाहिजे, विचारण्याची पद्धत कशी आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता या मॅरेथॉन मध्ये काय असणार आहे, सगळ्यात महत्वाचं PYQ चा सराव घेतला जाणार आहे. खूप जास्त सराव, म्हणजे प्रत्येक जवळपास 100 वाक्य असतील तर त्याच्यापैकी 90 ते 95 जे वाक्य आहे तर डायरेक्ट आयोगाचे असतील किंवा TCS आणि IBPS ने घेतलेल्या परीक्षा असतील तर त्यातील असतील. म्हणून ह्या PYQ चा सराव, भरपूर सराव आपण या सेशन मध्ये घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला तो अप्रोच कळेल. दुसरं, ट्रिक्सचा वापर. आता ट्रिक्स आहेत का? हो, प्रत्येक टॉपिक साठी आपल्याकडे ट्रिक्स आहेत आणि ते ज्ञानदीप अकॅडमीच्या सेशन मध्ये तुम्हाला भेटणार आहे. आणि पहिल्या सेशन पासूनच तुम्हाला कळेल की या ट्रिक्सद्वारे अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये उत्तर कसं काढता येईल. तुम्ही पहिलं सेशन नक्की अटेंड करा. तुम्हाला जर आयोगाचे सर्व प्रश्न किंवा TCS चे सर्व प्रश्न सॉल्व्ह होत असतील तर नंतरच बाकीचे तुम्ही लेक्चर पहा, असं मी ठामपणे म्हणू शकतो. कारण आपल्याकडे ज्ञानदीप अकॅडमीकडे आपल्याकडे अशा काही ट्रिक्स आहेत की ज्या कुठेही नाहीत, आणि या ट्रिक्सचा वापर करून तुम्हाला हमखास 100% उत्तर मिळणार म्हणजे मिळणार, आणि ती अवघ्या 5
5 ते 10 सेकंदामध्ये. ठीक आहे, तर अशा ट्रिक्सचा वापर आपण करणार आहेत. अॅनिमेशनच्या माध्यमातून व्होकॅब्युलरीचा खूप सराव करणार आहेत. असं नाही की फक्त ग्रामरच आहे, तर आपण व्होकॅब्युलरी, सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, आता IBPS आणि TCS नवीन पॅटर्न आहे त्याचे काही प्रश्न आपण घेणार आहोत. अशा प्रकारे भरपूर व्होकॅब्युलरीचा आपण सराव घेणार आहोत. नंतर नवीन पॅटर्न नुसार भरपूर सराव, म्हणजे जे राज्यसेवेचा पण नवीन पॅटर्न आहे, थोडं प्रश्न बदलले आहेत, विचारण्याची पद्धत बदलली आहे, तर ते पण आयोगाचे प्रश्न आपण प्रॅक्टिस मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, आता इंग्लिश ग्रामर, मगाशी सांगितलं तुम्हाला की इंग्लिश ग्रामर फक्त ग्रामर आहे का? नाही, तर ह्या ग्रामर सोबत दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, तर त्या म्हणजे व्होकॅब्युलरी, ज्याच्यावर आता पॅटर्न बदललाय. म्हणजेच काय, आता व्होकॅब्युलरी सेक्शनवर भरपूर प्रश्न येत आहेत. अगोदर जास्त प्रश्न कशावर असायचे? ग्रामरवर असायचे, पण आता ग्रामर सोबत आता कशावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत? व्होकॅब्युलरी सेक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस असेल, सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, यावर भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. आणि आता जे तलाठीचे किंवा बाकीच्या एक्झाम आहे, तर त्याच्यामध्ये रायटिंग स्किल पण आहे. कारण रायटिंग स्किल मध्ये काय येतं? कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे वर उतार असेल, खाली प्रश्न असतील, किंवा एसे रायटिंग असेल, जे की राज्यसेवा मेन्स साठी पण आहे. तर अशा प्रकारे ग्रामर मध्ये या तिन्ही गोष्टी आहेत, आणि या तिन्ही गोष्टींचा सराव आपण या 6 सेशन मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता बघूया राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की जीएसचा अभ्यास तर सर्वजण करतात, पण इंग्लिश ग्रामर जे आहे, तर हा डिफाइनिंग सब्जेक्ट झालेला आहे. कारण का, तुम्हाला जर क्लास 1 जर का पोस्ट मिळवायची असेल, किंवा कंबाईन द्वारे चांगला स्कोर आणायचा असेल, सेफ झोन मध्ये जायचं असेल, तर तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये चांगले मार्क्स पडणं आवश्यकच आहे, म्हणजे अनिवार्यच आहे, कंपल्सरी आहे. त्यासाठी इंग्लिश ग्रामर हा विषय खूप महत्वाचा ठरतोय. बघा इथं पण आहे, जर का मुख्य परीक्षा घेतली, राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन घ्या, त्यामध्ये इंग्रजी आहे का नाही, हा विषय तुम्हाला असणार, म्हणजे असणार. किती मार्क्स साठी आहे? 50 मार्क्स साठी हा विचारला जातो. नंतर बघा राज्यसेवा मुख्य, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आपण सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आहे. नंतर कंबाईनचा मुख्य बघा, कंबाईन मध्ये इंग्रजी कॉमन व्होकॅब्युलरी, बघा पहिला शब्द आहे इथं ग्रामरच्या ऐवजी आता इथं काय शब्द आलाय? कॉमन व्होकॅब्युलरी आहे. नंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम्स आणि फ्रेजेस, हा महत्वाचा शब्द आहे. इडियम आणि फ्रेजेस ह्याच्यावर खूप प्रश्न विचारले जात आहेत. देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, तर अशा प्रकारे हा कंबाईनचा सिलेबस आहे. आता महत्वाचं जे की आता सगळ्यांच्या चर्चेमध्ये आहे ते म्हणजे काय? तलाठी परीक्षा आहे, तर त्याचा काय अभ्यासक्रम आहे, किंवा तलाठी परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर कसं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या, तलाठी अभ्यासक्रम, तलाठीमध्ये जर तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल, तर तुम्हाला 170 किंवा 175च्या अबव मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. किती? 175 175च्या अबव मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे भले तुम्हाला सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, किंवा मराठी व्याकरण, या तिन्ही मध्ये 50 50 50 150 मार्क जरी पडले, तरी सुद्धा 175 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला त्या इंग्लिश मध्ये कमीत कमी 25 मार्क्स तरी घ्यावे लागतील. किती? 25 मार्क्स तरी घ्यावे लागतील. आणि त्यासाठीच आपण हे मॅरेथॉन सेशन घेतोय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ट्रिक्सद्वारे आणि लॉजिकद्वारे तुम्हाला अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये उत्तर काढायचं आपण शिकणार आहोत. इव्हन ग्रामीण भागातले काही विद्यार्थी असतील, ज्यांना इंग्लिश काहीच जमत नसेल, त्यांच्यासाठी एकदम बेसिक पासून आपण इंग्लिश ग्रामर घेणार आहोत. अशा प्रकारे तलाठी भरतीसाठी तुम्हाला इंग्रजी व्याकरण हा विषय मस्ट आहे. मस्ट म्हणजे अनिवार्य तुम्हाला करावंच लागणार आहे. तर अशा प्रकारे इंग्रजी व्याकरण हा तलाठी ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे. नंतर बघू आपण दुसरा जो आहे परीक्षा, ती म्हणजे काय? वनरक्षक. तर वनरक्षक मध्ये तर बघा इंग्रजी परत तोच आहे पॅटर्न, फक्त इथं काय झालंय, इथं 25 ऐवजी 15 प्रश्न आहेत, आणि मार्क पण 50 ऐवजी किती आहेत? 30 मार्क आहेत. प्रत्येकाला 30 मार्क आहेत. परत त्यामध्ये इंग्रजी व्याकरण खूप महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क्स तुम्हाला पाडावेच लागतील. त्यापैकी नाही म्हटलं तरी 25 मार्क्स तरी घेणं अनिवार्य असेल. ठीक आहे, चला पुढे बघूया. ही झाली वनरक्षक. नंतर कोणती एक्झाम आहे? राज्य उत्पादन शुल्क, आहे का नाही. त्याच्यामध्ये वेगळे पद आहेत, पण कोणतं जरी पद घेतलं, इव्हन तुम्ही चपराशी हे पद जरी घेतलं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी जे व्याकरण आहे ते अनिवार्यच आहे. इंग्रजी व्याकरण बघा इथं दिलेलं आहे. म्हणजे कोणती एक्झाम, कोणतंही पद घ्या तुम्ही, हे पद घ्या किंवा हे घ्या किंवा हे घ्या, कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी जे आहे व्याकरण हे करणं अनिवार्यच आहे. म्हणून इंग्रजी व्याकरण हा विषय महत्वाचा ठरतो. इथून पुढे जेवढ्या काही एक्झाम येणार आहेत त्याच्यामध्ये दिलंय बघा, त्याचं सिलेबस दिलाय कॉमन व्होकॅब्युलरी. बघा राज्य उत्पादन शुल्क म्हणतोय आपण, आणि त्यांनी पहिला शब्द काय दिलाय? व्होकॅब्युलरी. नंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम्स आणि फ्रेजेस आहेत.
म्हणजे आता कोणती जरी एक्झाम दिली तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला हा पॅटर्न फॉलो करावाच लागणार आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. मग आपण काय करणार आहोत की ह्या इडियम्स आणि फ्रेजेस लक्षात राहतील किंवा वोकॅब्युलरी लक्षात राहतील. आता तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल की एवढे शब्द पाठ करायचे का, तर नाही. आयोगाचं आणि टीसीएसचा एक पॅटर्न आहे की त्या पॅटर्न नुसारच हे सर्व प्रश्न विचारले जातात किंवा हे वोकॅब्युलरी विचारली जाते. आणि ती सगळी वोकॅब्युलरी इव्हन आपण पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या प्रूफ सहित तुमचा सराव करून घेणार आहोत. म्हणजे आयोगानं किंवा टीसीएसनं आतापर्यंत कोणते शब्द विचारले ते सर्व शब्द आहेत आपण प्रॅक्टिस करणार आहोत. जसं की बघा, टीसीएसनं आता ह्या शब्दावर प्रश्न विचारला होता, मॅट्रिसाइड, मातेची हत्या. म्हाडा जो आहे एक्झाम, त्या म्हाडाच्या एक्झाम मध्ये टीसीएसनं हा शब्द विचारलाय आणि आयोगानं म्हणजे एमपीसीनं आतापर्यंत कमीत कमी 7 ते 8 वेळेस हा शब्द विचारलाय. कोणता? साईड. साईड म्हणजे मारणं. तर बघा, हे फॅक्ट्रिसाइड म्हणजे भावाची हत्या असते, मॅट्रिसाइड मातीची हत्या. हे सगळं लॉजिकली तुमच्या डोक्यामध्ये फिट केलं जातं. फक्त मी तुम्हाला सांगतोय की आपण इथं शिकवतो कसं, आहे का नाही. अशा प्रकारे एनिमेटेड स्वरूपात किंवा काही पिक्चर दाखवलं जातं आणि तुमच्या माइंड मध्ये ते फिट केलं जातं आणि त्याच्यासोबत त्याचा मिनिंग घेतला जातो, त्याचे सिनोनिम असतील, अँटोनिम असतील किंवा त्याचा एक्झाम्पल असेल किंवा त्याच्याशी संबंधित इतर जे शब्द आहेत त्या सर्व शब्दांची आपण प्रॅक्टिस घेतो. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस पण आपण त्या सेशन मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, आणि आता बघू आपण की हा नवीन जो टीसीएस पॅटर्न आला आहे तो नेमका कसा आहे. तर बघा, व्याकरण बदललेलं नाहीये, फक्त विचारण्याची पद्धत बदलली आहे. जसं की बघा, हे प्रश्न कोणतं, रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स, आहे का नाही. आपल्याला सेंटेन्स रिअरेंजमेंट करायची, त्यासाठी आपल्याला महत्वाचं काय की बेसिक स्ट्रक्चर आलं पाहिजे, बेसिक इंग्लिश ग्रामर आलं पाहिजे, की वाक्याचं स्ट्रक्चर कसं काय, म्हणजे एका वाक्यानंतर दुसरं वाक्य कसं येईल. तर हे जोडण्यासाठी रिअरेंजमेंट आपल्याला वाक्याची करायची आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय. दुसरं बघा, इथं काय दिलंय त्यांनी की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस. तुम्हाला ते सांगतोय की ग्रामर बदललेलं नाहीये, फक्त विचारण्याची पद्धत बदलली आहे. तर अशा प्रकारे ऍक्टिव्ह पॅसिव्हचं वाक्य आहे. नंतर बघा, दुसरं काय दिलं इथं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. नंतर पुढे बघूया, पुढे काय दिलंय परत इथं, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचं वाक्य आहे. तर अशा प्रकारे ग्रामर बदललेलं नाहीये, फक्त विचारण्याची पद्धत बदलली आहे. जसं की अगोदर फक्त सिनोनिमचा एक शब्द दिला जायचा आणि त्याचा सिमिलर शब्द विचारला जायचा, पण आता पूर्ण वाक्य दिलं जातंय. किंवा जर का तुम्हाला इनकरेक्ट किंवा एरर शोधायचा असेल तर अगोदर तुम्हाला काहीतरी एक मिसस्पेलिंग दिलेला एक शब्द दिला जायचा, पण आता मात्र अख्खे 4 वाक्य दिले जात आहेत आणि त्या 4 वाक्यामध्ये चुकीचा शब्द कोणता हे ओळखण्यासाठी विचारलं जात आहे. तर अशा प्रकारे हा जो नवीन पॅटर्न आहे, हा नवीन पॅटर्न पूर्णपणे आपण ह्या मॅरेथॉन सेशन मध्ये घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी घाबरण्याची काही गरज नाहीये, कारण का ज्ञानदीप अकॅडमी तर्फे तुमच्यासाठी ट्रिक्स सहित हे सगळे इंग्लिश ग्रामर आपण 6 सेशन मध्ये महत्वाचे टॉपिक विथ पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन सहित आपण ह्याचे सरावासहित आपण घेणार आहोत. तर लवकरच भेटूया आपण सोमवार पासून शनिवार पर्यंत, म्हणजे सोमवारी आपण 12 जूनला संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान या सेशनसाठी, या मेगा मॅरेथॉनसाठी भेटूया. थँक्यू.